अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यांना माहित आहे चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. 9 तारखेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. बघा 9 ते 17 एप्रिल पर्यंत आपले 9 दिवसांची चैत्र नवमी राहणार आहे. चैत्र नवरात्र राहणार आहे. तर या दिवशी आपण ह्या 9 दिवस आपल्याला कशा प्रकारे साजरे करायचे आहेत, कशा प्रकारे सेवा करायची आहे, ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चैत्र नवरात्र हिला राम नवरात्र देखील म्हटलं जातं. बघा 17 तारखेला रामनवमी देखील आहे. या निमित्त आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, चैत्र नवरात्र निमित्त, रामनवमी निमित्त आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, त्या सेवा मी या अगोदर आपल्या चॅनेलवरती या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झाला आहे. त्याच सोबत बघा, आता चैत्र नवरात्र आली आहे, तर आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची कशी सेवा करायची आहे, कशी उपासना करायची आहे, कशी आराधना करायची आहे, ते आज आपण पाहणार आहोत. बघा, चैत्र नवरात्र म्हणलं की आजही बऱ्याच घरात चैत्र नवरात्रीला घटस्थापना केली जाते. घटस्थापना केली जाते. काही काही ठिकाणी केली जात नसेल, म्हणजे तुमच्या घरात जरी केली जात नसेल तरी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे. जर तुमच्या कुलदेवीच्या नावाचा मंगल कलश तुमच्या घरामध्ये स्थापित नसेल तर तुम्ही आवर्जून मंगल कलशाची स्थापना करायला विसरू नका. मंगल कलशाची स्थापना कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ तर टाकला नाही, पण बघा मंगल कलशाची मी करण्याचा प्रयत्न करेन, तरी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगते. मंगल कलशाची स्थापना करण्या अगोदर एक नारळ घ्यायचा आहे. न सोललेला नारळ घ्या. कलश घ्या. कलशाला तुम्हाला हळदी कुंकवाची 5 बोटे ओढायची आहे. स्वस्तिक काढायचं आहे मध्ये, व त्याच सोबत कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फूल थोडंसं टाकायचं आहे. व नंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. शेंडी वरती हवी आहे. नारळाला तुम्हाला जर देवीचं रूप द्यायचं असेल तर देवीचं रूप तुम्ही देऊ शकता. नारळ ओला राहील अशा पद्धतीने पाणी ठेवायचं आहे. व देवीला, आपल्या कुलदेवीला योग्य तो मान सन्मान देत हळदी कुंकू लावायचा आहे. गजरा वेणी व्हायची आहे. त्याला खाऊची पानं 5 लावायची आहेत. दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुम्हाला ही पानं आठवड्यातून एकदा पानं बदलायची आहेत, व पाणी सुद्धा आठवड्यातून एकदा बदललं तरी सुद्धा चालतं. त्यासोबत कलश कधीही देखील खाली ठेवायचं नाही. डायरेक्ट खाली एक तांदळाची प्लेट ठेवा व त्याच्यामध्ये तुम्हाला कलश ठेवायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं कलश कसा मंगल स्थापन करायचा, मंगल कलश कशा पद्धतीने स्थापित करायचा. बघा, अशा प्रकारे मंगल कलश स्थापित करा. नंतर तुम्हाला बघा, या चैत्र नवरात्री जर तुमच्या घरी घट बसत नसतील, घटस्थापना होत नसेल, तर तुम्ही आवर्जून आपण शारदीय नवरात्रीमध्ये ज्या प्रकारे अखंड दिवा लावतो त्याच पद्धतीने तुम्ही चैत्र नवरात्रीत देखील अखंड दिवा आपल्यामध्ये घरामध्ये लावा. अखंड दिव्याची काळजी कशी घ्यायची तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जर काजळी आली तर दुसरा एक दिवा प्रज्वलित करून घ्या. त्याच अग्नीने प्रज्वलित करून घ्यायचा व नंतर काजळी काढून त्यावेळेस दिवा विझला तर चालेल, कारण ते अग्नी आपण दुसऱ्या दिव्याला घेतलेली असते. नंतर व्यवस्थित काजळी वगैरे काढून तीच अग्नी, छोट्या दिव्याला जी अग्नी तुम्ही लावलेली आहे तीच अग्नी नंतर या दिव्याला लावायची, म्हणजे आहे तीच अग्नी आपली प्रज्वलित राहील. कधी चुकून जर कधी चुकून जरी विझला, म्हणजे अखंड दिवा विझला, शांत झाला, तर घाबरायचं नाही. पुन्हा एकदा प्रज्वलित करायचं. काही चुकी माफी झाली असेल तर क्षमा मागायची. अशा पद्धतीने तुम्ही अखंड दिव्याची काळजी घेऊ शकता. अखंड दिवा लावला म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही चैत्र नवरात्र पाळत असाल नसाल माहित नाही, घटस्थापना होत असेल माहित नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला या 9 दिवसात आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कारण आपण 9 दिवस आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची, कुलस्वामिनीची सेवा करणार आहोत. तिला योग्य तो मान सन्मान करणार. आपल्या घरात ब्रह्मचर्याचं पालन झालंच पाहिजे. त्यामुळे आवर्जून 9 दिवस सगळ्यांनी कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. त्याच पद्धतीने मांसाहार देखील तुम्हाला वर्ज्य आहे. 9 दिवस अजिबात मांसाहार करू नका. बघा, अशी काही काही घरं आहेत तर तिथे ऐकत नाही, पाळलं जात नाही, व अशीही घरं आहेत तिथे पूर्ण चैत्र महिना पाळला जातो, मांसाहार केलं जात नाही. तर चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस खाऊ नका, तुम्हीही खाऊ नका व तुमच्या घरातल्यांना खाऊन देऊ नका व घरात करून देऊही नका. जर ऐकत नसतील तर त्यांना कन्व्हिन्स करा की आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची आपल्याला उपासना करायची आहे, सेवा करायची आहे या 9 दिवसात. त्यामुळे आवर्जून तुम्ही कृपया सगळ्यांनी माझ्यासोबत तुम्हीही खाऊ नका, फक्त 9 दिवस तुम्ही माझ्यासाठी पाळा, असं कन्व्हिन्स करा सगळ्यांना. मग नंतर तुम्ही सेवेला सुरुवात केली देखील चालेल. मग आता सेवा कशी करायची सगळ्यांना माहित आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं सेवा काय काय करायची आहे. त्याचसोबत या 9 दिवसात जर आपल्या घरी एखादी कुमारिका सवासना आली तर त्यांना रिकाम्या हाती किंवा रिकाम्या पोटी कधीच घालवायचं नाही. त्यांना दूध, चहा, कॉफी काय असेल ते तुमच्याकडे त्यांना द्यायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. शक्य झाल्यास यथाशक्ती त्यांची ओटी भरायची आहे. यथाशक्ती कोणाला कंपल्शन नाहीये, नाही तर म्हणणार की आमच्या घरी तर काहीच नाही. बघा, देवी कोणाच्या रूपात येईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे हळदी कुंकवाचा मान द्यायचा आहे व यथाशक्ती तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीनं
प्रत्येक सवासणीच्या किंवा कुमारिकाची तुम्हाला सेवा करायची आहे. नंतर दुसरं म्हणजे सेवा. तर सेवा तुम्हाला सांगितलं आहे तरी सुद्धा थोडक्यात सांगते बघा. रामरक्षा स्तोत्राचं तुम्हाला रोज रोज एक वेळा तरी कमीत कमी रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्राचं पठण करताना घरात शांतता राखायला हवी. शांतता हवी. जितकी शांतता असेल तितकं घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं व तितकीच आपल्या मनाला देखील शांती मिळत असते. त्याच पद्धतीने बघा दुर्गा सप्तशतीची आपल्या ज्या महिला आहेत त्या दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करणार असतील. जर तुम्हाला काहीच शक्य नाही, खूप बिझी आहात तुम्ही तुम्ही तर एक तर कमीत कमी पाठ करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे रोज एक अध्याय वाचा किंवा 2 म्हणजे 9 दिवसात तुमचे एक पठण होईल, एक पारायण होईल दुर्गा सप्तशतीचं. अशा पद्धतीने तुम्ही पठण करू शकता. किंवा तुम्ही हेही शक्य नाही तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करा. रोज एकदा तरी करा किंवा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करा किंवा श्री सूक्तमचे पठण करा किंवा एक माळ कमलात्मक मंत्राचे तर तुम्ही आवर्जून करा. अशा पद्धतीने तुम्हाला जे जमेल ती सेवा करा. पण 9 दिवस आपल्या हातून आपल्या कुलस्वामींची, कुलदेवीची सेवा घडलीच गेली पाहिजे. त्याच पद्धतीने बघा रामसप्त स्तोत्राचे पठण करताना आपल्या मुलांसंबंधित बघा, मुलं आपल्या हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, खूप जिद्दीपणा आहेत, खूप मस्तीखोर झालेले आहेत. आता मुलं म्हणलं की मस्ती करणार, पण ते ऐकत नाहीत, धड वागतात जास्त करून. तर अशा वेळेस रामरक्षा स्तोत्राचे पठण करताना आपल्या मुलांना तुमच्या बाजूला बसवून घ्या व बाजूला बसवून मगच तुम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण करा व आपल्यासोबत त्यांनाही पाठ पठण करायला लावा. लहान असतील तर आपल्यासोबत त्यांना गुणगुणायला लावा. मग ते असं केल्यामुळे रामरक्षा स्तोत्राचे पठण मुलांना सोबत घेऊन केल्यामुळे मुलं शांत राहतात, जिद्दीपणा करत नाहीत, हट्टीपणा करत नाहीत व उद्धटपणे वागायचे बंद होतात. त्यामुळे आवर्जून हे तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. त्याच सोबत सकाळ संध्याकाळ आवर्जून आरती करायला विसरू नका. शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून आरती करा आपल्या कुलदेवीची. त्याच पद्धतीने बघा तुमच्या घरात जे काही केलं असेल, चपाती, डाळ, भात काहीही केलं असेल, जे काही केलं असेल त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ तुम्हाला आपल्याला देवीला दाखवायचा आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल नसेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असतेच. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना देखील नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर बघा रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीला हार, फूल, गजरा, वेणी जे शक्य होईल यथाशक्ती जर शक्य झालं तर तुम्ही आवर्जून 9 दिवस त्या हार, फूल किंवा गजरा, वेणी जे शक्य होईल ते तुम्ही देवीला अर्पण करायचं आहे. भरपूर आपल्या महिला आहेत त्या 9 दिवस उपवास ठेवतात. मग त्यांच्या घरी घट बसवत किंवा नसो. ते उपवास ठेवतात 9 दिवस. जर तुम्हाला झेपत असेल तरच उपवास करा. कारण आरोग्य हीच धनसंपदा. आपलं आरोग्य पहिलं महत्वाचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जी काही सेवा आहे ती कंटिन्यू करा. उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. जर आपल्याला झेपत असेल, आज आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण पुढे जाऊन सेवा करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही 9 दिवस उपवास करू शकता. त्याच पद्धतीने रोज देवीला प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या कल्याणासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी, भल्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे, की तुझी मी जी काही यथाशक्ती सेवा करते ती गोड मानून घे व माझ्या घरावरती, माझ्या कुळावरती तुझा असा अखंड कृपा आशीर्वाद असाच राहू दे. अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पण एवढंच सांगते की सेवा करताना तुम्ही साडी नेसूनच करा किंवा आपल्या हातामध्ये बांगड्या असायला हव्यात. थोड्या तरी 4 तर कमीत कमी बांगड्या आपल्या हातामध्ये असायला हव्यात. साडी नेसून डोक्यावरती पदर घ्यायचा आहे. हळदी-कुंकू लावून मगच आपल्या देवी यायची. कारण आपण आई भगवतीची, आपल्या कुलस्वामींची सेवा करणार आहोत. बघा त्याच प्रकारे तुम्हाला मी सांगेन की आजकाल अशा भरपूर लेडीज आहेत त्या मंगळसूत्र देखील घालत नाहीत. पण असं करू नका. आपल्या आई भगवतीची सेवा करतोय म्हणल्यावर आपण स्वतः सोळा शृंगार करून मगच सेवा केली पाहिजे एवढंच मला वाटतं. कारण तुम्ही डायरेक्ट असं तुम्ही सुवासीन आहात. तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र व कपाळावरती हळदी-कुंकू तर अवश्य असायलाच हवं. मला असं वाटतं. मला तर बघा पर्सनली हळदी-कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू वाटत नाही. हळदी-कुंकू घरात तर लावतेच, पण घराच्या बाहेर पडताना देखील मला हळदी-कुंकू लावल्याशिवाय चैन पडत नाही. एका दिवस असतात बघा पिरियड्स वगैरे आले तर आपले 4 दिवस. ते 4 दिवस हळदी-कुंकू नसतं ना, खूप वेडागत होतात. त्यामुळे आवर्जून ही सवय तुमच्या अंगाला लावून घ्या. जर साडी घालणंही तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही आवर्जून पंजाबी ड्रेस त्याच्यावरती ओढणी असेल म्हणजे ते आपण पदर कसा घेतो तशी ओढणी घेऊन मगच सेवेला बसायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या आई भगवतीची 9 दिवस सेवा करा, अखंड दिवा लावा, आराधना करा, उपासना करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.